नमस्कार. खाऊ संस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल सांबर. चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य. उकडवून घेतलेल्या भाज्या, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, उकडून घेतलेली डाळ, मोहरी, जिरे, सुक्या लाल मिरच्या, हळद, मीठ, तेल, गूळ, चिंचेचे पाणी, उडीद डाळ, हरभरा डाळ. सर्वात आधी पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया. 3 मोठे चम्मच तेल आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी. मी सांबरसाठी लाल भोपळा, शेवगा आणि वांग घेतलेलं आहे. 1 चम्मच हरभरा डाळ घालून घेतलेली आहे आपण. आता 1 चम्मच उडीद डाळ घालून घेऊ. दोन्ही डाळी आपण लाल रंग होईपर्यंत परतवू. त्यामध्ये सुक्या 4 लाल मिरच्या, आणि अर्धा चम्मच जिरे. आपण जे डाळ आणि लाल सुक्या मिरच्यांचा तडका केलेला आहे तेलामध्ये, त्याचा छान फ्लेवर उतरतो सांबारमध्ये. कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे आपण. आता कांदा घालूया. उभा कांदा कापून घेतलेला आहे मी. 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. कांदा चांगला नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा लाल करायचा नाही आहे, फक्त नरम झाला पाहिजे. कांदा नरम झालेला आहे. आता आपण सुके मसाले घालून घेऊ. हळद, लाल मिरची पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 2 चम्मच सांबर मसाला, थोडासा गूळ घेतलेला आहे. कोथिंबीर, उकडून घेतलेल्या भाज्या घालूया. चिंचेचे पाणी, तुरीची डाळ. मी छोट्या 2 वाट्या तुरीची डाळ उकडून घेतलेली होती. आता हे सर्व मिक्स करून आपण याच्यात पाणी घालूया. चवीनुसार मीठ. सांबारमध्ये पाणी तुम्हाला हवे असेल तेवढेच घाला, कारण घट्ट पातळ किती हवे तेवढं पाणी घालायचं आहे. मला पातळ आवडतो, त्यामुळे मी जास्त पाणी घातले. आपण सांबारला एक उकळी घेऊया. एक 10-15 मिनटं उकळून घ्यायचं आहे सांबार. तुम्ही इडली डोसा केल्याच्या नंतर हा हॉटेल स्टाईल सांबार नक्की करून पहा. सांबारला छान उकळी आलेली आहे. तुम्हाला सांबारची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा.